खरं उलट इतका बघ ना. नाही नाही ते पहिले तसेच करायचे ना मै बाबा बी करायचे. ते खाणाऱ्या माणसाला ते हां. सांगा त्या शेलुनीची येडशी आहे हां आणि ती भूर आहे. हां तर त्या वणूच्या फाट्यावर हां तर एका पाळत मी बंदूक करून टाकली हां आणि इकडे आलो तर इकडे आलो तर इकडेच आलो तर 30-35 वर्ष झाले खरं. पाहिलीच नाही. का आले राहिले ते नेले कोण आणि मग ते खुरुडं ते मासुळ्याचं खुरुडं ते घरात बाजी नाही. काही घरात नाही. पोराला सांगलं की कोणाला देऊ नको हे कोणी नेतात आणि खातात पितात आणि मोडून हां 500 रुपये मागलं पण दिलं नाही. नाही नाही तेच मोगळाच्या पोळ्या हां कोंबड्याचे आतडे हां पापात बांधायचे त्यात टाकून द्यायचे 2-3 गोटे टाकायचे हां झाकण लावायचं घागरीसारखं हां बांधायचं हां बांधायचं लगेच तर गोटे टाकायचे हां आणि बरोबर असं पाण्यात फेकून द्यायचं. आणि मांडून गोटा ठेवून द्यायचा पण ते आणि ते पाहणारे तोंड असं पडलं पाहिजे हां. नाही तर असं पडलं तर काय कमी ते बुजते जायचं असं पडलं पाहिजे. मग ते रातभर त्यात ती खेकडे मासोळ्या डस भरते. खरं. हो लोक पाहणारे पाहतात मग आपल्या आधी पाठीत जातात आणि मग ते आंबवले ना हां त्याला महिनाभर आम्ही खेकड्याची भाजी चालली काळी खेकडे उडाली. खरं. पायटी तेच आणि संध्याकाळी तेच पायटी तेच आणि संध्याकाळी तेच. तापे जाय त्याला म्हटलं जाऊ द्या काही काळे खेकडे आहेत काळे खेकडे चांगले आणि आम्ही काय पायटी मासोळ्याची भाजी आणि संध्याकाळी मासोळ्याची भाजी. इतक्या मोठ्या मासोळ्या 2-4 खेकडे खायला इतक्या मोठ्या मासोळ्या 2-4 खेकडे रोज बी पायटी पाहिलं हां की आणायचं आणि संध्याकाळी पाहायला गेलं की पोळ्या टाकायच्या आणि टाकून द्यायचं पाण्यात. वानच नाही. पायटी आहे सगळी. मी आता एक दिवस आम्ही म्हणतो हाताना तोलेच डोसक्यावर आणलं होतं डस भरलं असं मासोळ्या बापरे. देऊन टाका वाटतं कोणाला मग पाव अशा मासोळ्या खरं. ते टोकडी. जेव्हा हे लोक म्हणत ते हे इथं पुण्यात आहेत काय आम्हाला फोन केला असता तर आम्ही येत होतो मला हो फुकाचं खा कोणी गाडी येत होतो आणि घेऊन जात होतो हो तुम्ही घेत होते जात होते खाल्ले घरीच द्यायचे काही खाल्ले काही द्यायले म्हणलं कोणाला द्यायला नाही एक भावानं दादा दे रे तो पाहायला तरी म्हणजे रे दादा नाही मग येऊन पाहिले नाही धुरे बंधारे केलं दुसरं एका दिवशी करतो मी त्याला. खरं. हो हे वाशिमेला आहे ना. वाशिमेलाचं. हो लंबी लंबी येलं जातात ते हो. असे धांदीच्या धांदी गवतान जातात आपण गवत हो कापतो हो हो हो. सारखे असे मग येणं आणायच्या येणं आणि लगेच ते इंड्या करून ठेवायच्या हां आणि ते येणायचं पुढं पहिलं असं करायचं अशी पाठी करायची हां मग असं कोंबूट करायचं हां असं एवढं करायचं म्हणजे खेकडा गेला पाहिजे असं एवढा खेकडा गेला पाहिजे असं गेलं मग असं इनं इतकं करायचं हां आणि मग ते खमले वाढवायचे ना असं करायचं हं. आणि असं करून असं इनं ताणायचं आणि असं मिटवायचं घागरीसारखं तोंड करायचं आणि त्याला झाकण करायचं. किती दिवस लागतात त्याले. हा किती दिवस लागतात त्याले. एक दिवस हां फक्त असं असं मी एका दिवशी करतो. एवढा पाळा आहेत ना इकडं माणूस एकूण नाही दिसत हे इकडं सारे येणं पाळणं आमचे आहेत ना. मोठमोठाले ते येलं राहतात ते पण या फॉरनं मरतात गेलं त्याचे त्या करुटल्याचे आपले हायब्रिडी हे मरतात खरं. या फॉरनं त्यांना सगळं हे त्यांना टाकतात ते हे वाशिमेल ना. मरतात असे चुमळा होतात. ते खरं का. चुमडी होतं आवाज आणि त्याला लंबाल पाहिजेत. नाही असे लंबी असे लंबी असले चालतात. दोऱ्यावानी असं मग कुटक्या करायच्या नाही नाहीचं हां हां ही नाहीचं आणि त्याला इथे मनात दोरी बांधायची हं. येला असले तर बसल्या बसल्या एका दिवशी करत होतो मी पण ते येलच नाहीत ना पळातले आहेत इकडे. पण इकडं काय करून फायदा आहे. इकडं काय इकडं काय करून फायदा आहे. असा एखादं धरण असतं तर हो आता त्या ठिकाणी एक धरण आहे इकडे धरण आहे पण लांब लांब आहेत ना लांब लांब आहेत. कोण जाते जाणं येणं कोसभर कोण जाईल कोण नाही जात. आणि तिकडे मी जातो आपल्या ठाऊक नाही आणि ठेवलं तिकडे कोसभर दोनही कोस जातो. तिकडं आपल्या ओळखीचे पाळखीचे आता नाही आले थोड्या वेळाने येते थोड्या वेळाने नाही आली तरी रात्री 8 वाजे 6 वाजेपर्यंत जातात असे वाट पाहायचे एकदा ते घोरेसाठी पाहत गेलो हां सरपानं धरला हरण हां
आणि गिळत नेलं आणि ते शिंगा असतात का नाही अशी आणि आलं लक्षात म्हणजे एका हारून धरलं सर मला आणि जाऊ द्या तिकडे मग दुसरे माणसाला सांगून घ्या मला कारे भोर रस्त्यावर म्हणलं हारण धरलं कडे आला सरपानं आजगर एवढं कुठं आणि त्यानं चुंबळ घातली त्याले आणि गिळलं म्हणलं ते फाटी अटकली अशी त्याला काय आता गिट्टाच येत नाही चाल रे दाखव रे म्हणे मी सांगितलं म्हणजे जाई तूच चाल म्हणे गेलं त्यानं दाबत ते सर हे केला मारला ते दाबत काढलं आणि धुतलं घेतलं आणि खाल्लं त्यानं खरं इकडून ते सरपान घालून मी पण ते शाळा आहे ना ते सरपाची त्याच्या जवळ आहे. कोणाजवळ? हो बाबा दादा आणि घोरपडी तर एका वर्षात 10-20 घोरपडी खाल्ल्या पक्क्या राहतात ते जमिनीला असं धरतात पक्क्या. खरं हो घोरपडी लस खाल्ल्या कामाला नाही जायचं केळीच्या खाती ना आपली कुदळ घ्यायची खांद्यावर आणि कुऱ्हाड चालली मग कुठे अशा मोडा असल्या कांदखा असले का वरुळ पायाचे ते मोड असल्या की आज घोरपड आहे गड्या मग खाल्लायचं काढली घोरपड 2-3 आणल्या खरं हो एकदा ना अशी